लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। ऑटो रिक्षा मोटरसायकलच्या धडकेत 4 जण गंभीर, अपघातातील गंभीर जखमींना नांदेड रुग्णालयात दाखल। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील चुडावा पूर्णा रोडवर धनगर टाकळी फाट्याजवळील काही अंतरावर गौरगावाच्या दिशेला दिनांक 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान 3 जण 4 चाकी ऑटो व मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली। या अपघातात 4 जण गंभीर जखमी झालेत। जखमींवर पूर्णा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जखमींना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं। ऑटो रिक्षा क्रमांक MS26 BD 0691 हा पिंपळा भत्त्या तालुका पूर्णा येथून चालक शेख जावेद शेख रशीद वय 24 व आतमध्ये बसलेले शेख मुसा शेख बाशीर वय 24, शेख जलील शेख पाशा मिया राहणार पिंपळा भत्त्या हे ऑटो रिक्षामधून परभणी येथे उरसासाठी जात होते। तर अक्षय शिवाजी अंतरकर वय 22 चालक व मागे बसलेला लहू गंगाराम अंतरकर हे पूर्णेहून आपल्या मोटरसायकलवरून नऱ्हापूर गावाकडे जात होते। ही दोन्ही वाहने पूर्णा चुडावा रोडवर धनगर टाकळी फाट्याजवळ काही अंतरावरील गौरगावाच्या दिशेवर येताच सदरील ऑटो रिक्षा व मोटरसायकलची जोरदार धडक होऊन धडकेत ऑटो रिक्षा मोटरसायकलच्या दिशेला आउटसाइड दिशेला येऊन मोटरसायकलला जोरदार धडक देऊन रोड किनारी गेला होता। यात ऑटो रिक्षातील शेख जावेद शेख मुसा शेख जलील यांच्या डोक्याला जबर मार लागून ते गंभीर जखमी झाले। मोटरसायकल स्वार अक्षय अंतरकर डोके पाय हात गळ्यास जबर मार लागून जखमी झाला। यातील शेख जावेद व अक्षय अंतरकर यास जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत। या घटनेची खबर चुडावा पोलीस ठाण्यात कळवली असून हे वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरसिंग पोमनाळकर हे करत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पूर्णा प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर।